आणि म्हणून विषयामध्ये विषय उपभोगत असताना, भोग उपभोगत असताना भोगाने आपल्याला उपभोगू नये. जसं दारू पिण्याची चटक लागली की दारू शिवाय जमत नाही, दारू आपल्याला भोगते. आधी आपण दारूला भोगतो, नंतर दारू आपल्याला भोगते. म्हणून भोगाने आपल्याला भोगू नये अशी स्थिती उत्पन्न जर झाली आणि विषयांमध्ये आपण केव्हाही अलिप्त आहोत आणि केव्हाही सोडून देऊ शकतो अशी स्थिती एकदा निर्माण झाली की प्रश्नच नाही. एक छान उदाहरण आहे विषय उपभोगाचं. कधीतरी येईल, नाही तर नंतर कधीतरी सांगू, काही गरजही नाही आता. पण विषय उपभोगत असताना देखील विषयाने आपल्याला उपभोगू नये, भोगाने आपल्याला उपभोगू नये आणि सुखदुःखांचे द्वंद्व लहरी आमच्या मनावर कुठल्याही परिणाम करू नये अशी स्थिती आली तर भोग जरी आम्ही भोगले तरी आसक्ती नाही, सुखदुःखाचे द्वंद्व आम्हाला काही करू शकत नाहीत. अशा स्थितीत गर्भवास नाही, मुक्त म्हणून झालो. म्हणून योगी भोगतो, भोगी भोगतो, दोघही विषय भोगतात. पण हा अलिप्त असतो, भोग भोगून ब्रह्मचारी राहतो आणि याला विषय भोग भोगतात, याला गोळसवतात, याची इंद्रियातली शक्ती क्षीण करतात. अर्जुना असा हो असं म्हटलंय.